सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रावाडी आणि सावखेडा परिसरात अवैध वाळू उपसा आणि चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळींची भाईगिरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे वाळूची अवैध वाहतूक करतानाचे व्हिडिओ आणि रील्स स्वतः सोशल मीडियावर व्हायरल करून हे तस्कर प्रशासनालाच खुले आव्हान देत असल्याचं चित्र दिसून येत आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर आणि इतर वाहनांमधून वाळूची वाहतूक करताना आक्रमक आणि हिंसक पार्श्वसंगतीचा वापर करण्यात आलाय। तसेच आम्ही इथले डॉन आहोत, दम असेल तर वाळू उपसा थांबून दाखवा अशा आशयाचे संदेश आणि रील्स विविध ग्रुपवर शेअर करून सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचं वातावरण तयार केल्याप्रकरणीचा आरोप यावेळी करण्यात येतोय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सावखेडा आणि कोटनांद्रा परिसरात भर पावसाळ्यात देखील अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असून दिवस रात्र वाळूची वाहतूक केली जाते। त्यामुळे महसूल आणि पोलीस विभागाच्या कार्यवाहीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका वाहन चालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की अवैध वाळू उपसा करण्यासाठी काही संबंधित विभागातील भ्रष्ट अधिकारी प्रत्येक वाहनाकडून एका रात्रीसाठी सुमारे 5,000 रुपये घेत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। या आरोपांची अधिकृत पुष्टी झाली नसली तरी या चर्चेमुळे महसूल आणि पोलीस विभागाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। विशाल चव्हाण, एमसीएन न्यूज, भराडी, सिल्लोड।